श्रीगोंदा तालुक्यातील दानवाडे येथील माऊली गव्हाणे याच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके छाटला। तसेच शिर, हात, पाय हे कटरने कापून त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात भरले। हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानवाडे नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून दिलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे। समलैंगिक संबंधाच्या कारणातूनच माऊलीची आरोपींनी हत्या केल्याचा प्राथमिक तपास समोर आला। मुख्य आरोपी सागर गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते, याची माहिती माऊलीला समजली होती। माऊली गावात याबाबत वाच्यता करेन अशी भीती या आरोपींना होती। याच भीतीपोटी आरोपींनी माऊलीचं खून करायचं ठरवलं। जवळपास 1.5 महिन्यांपूर्वी दोघांनी हत्येचा कट रचला होता। दोघांनी संगनमत करून 6 मार्चला माऊलीची हत्या केली। यानंतर आरोपींनी क्रूरतेचा कळसच गाठला। त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले, मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि बॉडीचे सर्व पार्ट 2 वेगवेगळ्या विहिरीत टाकले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागर गव्हाणे आणि त्यांचा अल्पवयीन मित्राने घटनेच्या रात्री 6 मार्चला माऊलीला लुडो गेम खेळण्याचा बहाणा करून बोलवलं होतं। यानंतर दोघांनी माऊलीला गोड बोलून गोड नदी पात्रात असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीजवळ घेऊन गेले। इथे गेल्यानंतर आरोपींनी अचानक माऊलीचा गळा आवळायला सुरुवात केली। काही काळाच्या आत आरोपींनी डाव साधल्याने माऊली स्वतःला वाचवू शकला नाही। माऊलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी धारदार कटरने माऊलीचं शिर, धडा वेगळं केला। यानंतर त्यांनी माऊलीचे इतर अवयवांचेही तुकडे केले। ओळख पटू नये म्हणून त्यांनी माऊलीचं धड आणि शिर वेगवेगळ्या पोत्यात भरलं आणि दोन्ही पोते 2 वेगवेगळ्या विहिरीत टाकून दिले। धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी माऊलीचे मृतदेह विहिरीत सापडला त्याच दिवशी आरोपी देखील तिथेच होते। पोलिसांच्या हालचाली आणि गावकऱ्यांची चर्चा ते स्वतः ऐकत होते, पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही। ज्या दिवशी माऊलीची हत्या झाली त्या दिवशी दोन्ही आरोपींसह माऊलीचा फोन एकाच वेळी बंद झाला होता। ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या अँगलने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। सुरुवातीला विहिरीत नग्न अवस्थेत मुंडकं नसलेला मृतदेह सापडल्यानंतर हा मृतदेह नक्की कुणाचा आहे याची ओळख पटत नव्हती। मात्र दुसऱ्या एका विहिरीत माऊलीचं शिर सापडलं। कानात असलेल्या बाळीवरून तो माऊलीचाच मृतदेह असल्याची ओळख कुटुंबियांनी पटवली। या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। शिवाय हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा उलगडा देखील पोलिसांनी केला आहे। समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं। संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे याच्या गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते। ही बाब माऊली याला माहीत होती। याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं। माऊली आपल्या समलैंगिक संबंधाची गावात वाच्यता करेन या भीतीपोटी आरोपींनी 1.5 महिन्यांपूर्वीच कट शिजवला होता।